शाळेच्या परीक्षा कधी दिल्या नाही मी पाठीमागे असायची 10वी पर्यंत पहिल्यांदा चाललंय आणि मीच किती दिवसांनी एक्झाम देतो वर्षांनी. तर या ठिकाणी आपण निघालेलो आहोत आदित्यची परीक्षा एक्झाम देण्यासाठी संभाजीनगरला जाण्यासाठी. आणि कसली एक्झाम आहे ते तर आदित्यच सांगू शकतो. कसली एक्झाम आहे? टेरिटोरियल आर्मी म्हणजे एक आपण इंडियन आर्मीला सर्व करू शकतो. जास्त नाही, परमनंट वगैरे नाही, जस्ट फॉर 6 months 3 months असं काही असतात ड्युरेशन. परीक्षा कठीण आहे पण जस्ट एक एक्सपिरियन्स येईल छान. किती सुंदर आहे हा माणूस. इतका वेडा कसा असू शकतो? तो म्हणतोय त्यांनी मला उद्या डायरेक्ट सिलेक्ट करायला पाहिजे, नाही तर प्रश्न काय असायला पाहिजे? प्रश्न असायला पाहिजे म्हणणे तुझं. बॉर्डर पिक्चर बघितला का? शेरशाह बघितला का? लक्ष पिक्चर बघितलाय का? हा मुलगा कसा सिलेक्ट होऊ शकतो उद्या एक्झाम मध्ये? तर आता आम्ही आलो आहे सेंटर बघण्यासाठी. म्हणजे उद्या सकाळी लवकर आदित्यला पोहोचता येईल आणि त्याला साधारण 7:30 पर्यंत काय 7:30 ला कॉल टाइम आहे. रिपोर्टिंग करायचं. रिपोर्टिंग हेच कॉलेज आहे. सो इथं असणार आहे उद्या सकाळी आदित्यची एक्झाम. त्यासाठी बघावं लागेल कुठे आहे रूम वगैरे किंवा हॉटेल काय जे असेल ते शोधावं लागेल. ते आता शोधूयात आपण. आदित्यला विश्वास सुद्धा होत नाही की खरंच आहे. तो जाऊन तिकडे वॉचमॅनला विचारून आलाय. खरंच का? उद्या नसली एक्झाम वगैरे तुला येड्यात काढला असेल तर आता एवढं त्यांनी सांगितलं ना. हे सगळे मिळून तुझ्यावर षडयंत्र करत असले मग काय? मी तुम्हाला सांगणारच नाही. 11 वाजेपर्यंत बसेल काहीतरी पेपरवर काहीतरी. लहानपणापासूनचं स्वप्न आहे रे ते. स्वप्न लक्ष पिक्चर पाहून मोठा झालेला माझा नवरा. बॉर्डर बघून मूवीच असं नाही पण त्याला लहानपणीपासूनची इच्छा आहे की त्याला सोल्जर तो व्हावं, एखादी त्याला गोळी लागावी आणि मग तो नीट व्हावं असं त्याची इमॅजिनेशन आहे. तर बघूयात आदित्य सोल्जर बनतोय का नाही. हॉटेल ते तर राहायचं ते तर राहायलाच बाजूला. आधी ते सर्च करतो तर अचानक आम्हाला आठवलं की आम्हाला नाही तुला पण भूक लागली. अनहेल्दी नाही, चाट हे हेल्दीच असतं. चाट मध्ये काय असतं? सगळं प्रोटीन्स अँटीऑक्सिडंट वगैरे असतात. थोडीफार माहिती द्यावं लागेल. लोक माझा ब्लॉग बघताय, काहीतरी तर छान ठिकाणं खाण्याचे वगैरे सांगावं लागेल ना, हो की नाही? तर आता आम्ही गाडी पार्क केली कारण जे हॉटेल मी सर्च केलं किंवा जे चाट भांडार मी सर्च केलं ते प्रॉपर असं गावात आहे. त्यामुळे मग गाडी पार्क केली आणि हा उद्योग चाललाय माझा. फक्त तुमच्यासाठी चाललंय, सगळं तुमच्यासाठी चाललंय. सो तुमच्यासाठी मी जाणार आहे आप्पा चाट भांडारला, तिथला रिव्ह्यू देणार आहे चाट भांडार मध्ये आणि खाऊयात इथलं चाट. आणि ही आहे आमची शेवपुरी. इथला थोडासा मी समोसा चाट खाऊन घेतलाय. हो तुझ्या चेहऱ्यावर न कळतंय. कुठं नवीन छान आहे दुकान एकदमच आहे. आप्पा हलवाई. मस्त आहे ना? यस सर. नो सर. आम्ही द फन मध्ये आलेलो आहोत. आपली रूम नंबर मस्त रूम आहे. भारी आहे ना? की अभ्यास वगैरे करावं लागेल. हॉल तिकीट आलं काल, मग मी ते बघितलं, मग थोडा अभ्यास केलाय. आता उद्या बघू. उद्या 7:30 वाजता कॉल टाइम आहे. सोल्जर सोल्जर. आम्ही आता चाललोय जिम बघण्यासाठी कारण आदित्यला वाटतंय की आम्ही खूप सारं चाट खाल्लं. तसं तर काहीच खाल्लं नाही. एक प्लेट रगडा आणि थोडस शेव. हे काय हलके थे. अरे काय ही पद्धत असती का एक दिवस आधी अभ्यास करायची? मला पहिलेच ना जरा. आपल्याला तर काही अभ्यास नाहीये. आपण बघूया टीव्ही मस्त पैकी. झाला का रेडी?
चांगलं वाटतंय. ऑल द बेस्ट. थँक्यू. मी ॲक्च्युली बिफोर टाईम आहे, सो रेडी. बँड वाजलेली आहे कारण ना मला वाटलं तो कोण नाही आहे. ऑलमोस्ट एवढ्या सगळ्या गाड्या आल्यात. इट्स गोना बी टफ. तर आत्ता वाजत आले ऑलमोस्ट 10:30. आदित्याचं जी एक्झाम आहे ती 11 वाजेपर्यंत आहे. मग म्हटलं आता मी आवरायला सुरुवात करायला पाहिजे. तो 11:15 साडे 11पर्यंत. तर काय करायचं बघूया. थोडंसं औरंगाबादमध्ये आम्हाला असं वाटत होतं फिरायला जावं, पण कुठं जावं तेही कळत नाही. बीबी का मकबरा वगैरे असं बऱ्याचशा गोष्टी आहे. एक फोर्ट सुद्धा आम्ही बघितलेला, पण खूप ऊन आहे त्यामुळे कळत नाही जायला पाहिजे की नाही. पर्यंत मी आता हे टिकली लावायचा प्रयत्न करते. ह्या फेक नेल्सनं टिकली लावणं सुद्धा खूप टफ टास्क. तर या पद्धतीनं रोजची सवय घर आवरायची आणि आता इथे करायला दुसरं काही काम पण नाहीये. सो ही रूम वगैरे सगळं आवरून झाले, बाथरूम मधलं सगळं सामान सेट करून झाले, माझी बॅग सुद्धा भरून झालेली. माय एक्झाम बेकार टफ होते, पण खूप चांगले मित्र वगैरे असे झाले की जे खूप 3-4 वर्ष आले प्रिपेअर करताय स्वतःला या एक्झामसाठी. चेकआउट टायमिंग 12चा आहे, त्यामुळे मी आता खाली जाते आणि त्याचा वेट करते आणि त्याला एक्झाम बऱ्यापैकी बरी गेली म्हणतो. काय मग आदित्य, कशी होती एक्झाम? भारी होती ना. पिक्चरचं काम आलं ना एक, काय उधम सिंग, त्याच्याबद्दल विचारलं. म्हणजे जनरल ओ डायरला कोणी मारलं, इतकं फास्ट क्लिक केलं ना मी उधम सिंग. म्हणजे असं झालं होतं मला की अरे किती अभ्यास केला मी. आणि त्यानंतर आम्ही पोहोचलेलो आहोत पूर्ण ब्रह्म ह्या रेस्टॉरंटमध्ये जेवण करण्यासाठी. खूप छान ॲम्बियन्स असलेलं हे हॉटेल होतं आणि आम्हाला खायची होती भाकरी वगैरे, असं बेसिक महाराष्ट्रीयन फूडच खायचं होतं, त्यामुळे आम्ही इथे आलो. पण इथली क्वांटिटी बघा किती कमी आहे, पण प्राईस खूप जास्त मला पर्सनली वाटली. जेवण ठीकठाक होतं, पण प्राईस खूपच जास्त होती. त्यानंतर मी जी खवा पोळी मागवली ज्याचा व्हिडिओ नाही काढला, पण ती छान होती. आता आपण चाललेलो आहोत बीबी का मकबरा बघण्यासाठी. या बाजूला तिकीट घर आहे आणि तिथून तिकीट घेतले. 2 असे कॉइन्स मिळतात. ट्रॅव्हलर आदित्य इज हिअर. अरे काय बघायला आलोय आपण? बीबी का मकबरा. तर आता एक्झामसाठी आम्ही संभाजीनगरला आलेलोच होतो, तर म्हटलं इथं आलं काहीतरी तर बघावं, त्यामुळे मी आदित्यला घेऊन आली आणि हा मिनी ताजमहल आम्ही बघायला आलेलो. आणि ओव्हरऑल इथला एक्सपिरियन्स ठीकठाकच माझा असा होता. तर झालंय आपलं बीबी का मकबरा बघून आणि आता आम्ही निघालेलो आहोत घरी जाण्यासाठी. आदित्यला अजिबात नाही आवडलं, पण ठीक आहे असं काही नाही. खूपच वाईट होतं, चांगलं होतं. वाईट माणसाने बनवलं म्हणून वाईट होतं. आता आपण चाललेलो आहोत घरी जाण्यासाठी. बाकी इथलं जे काय आदित्यची एक्झाम देऊन झाली, बाकी सगळ्या गोष्टी झाल्या आणि मला असं वाटलेलं की आलोय तर काहीतरी तर बघावं, म्हणून मला बघायचं होतं तेवढं बघितलं आणि आता बॅक टू घरी.